नमस्कार मित्रांनो, मी आपली मैत्रीण डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके। आज आपण व्हिडिओमध्ये सुगंध आणि सेक्स ह्याचं काय संबंध आहे याविषयी बोलणार आहोत। मित्रांनो, सुगंध कोणत्याही प्रकारचा गंध तो चांगला प्रत्येकाला आवडतो। ज्याप्रमाणे पहिला पाऊस पडतो त्याचा जो मातीतून आलेला सुगंध प्रत्येकाला आवडतो, त्याचप्रमाणे एखाद्या गुलाबाचं फूल, निशिगंधाचं फूल, कोणत्याही प्रकारचं फूल असू द्या, जे आपल्याला आवडतं त्याचा आपण वास घेतल्यानंतर आपल्याला छान वाटतं। रस्त्याने चालताना जर हॉटेलमधून एखाद्या पदार्थाचा सुंदर वास येत असेल तर आपल्याला तोंडाला पाणी सुटतं। म्हणजेच काय, देवाची पूजा करतानाही जर आपण उदबत्ती लावली, कापूर जाळला तर तोही गंध आपल्याला फार आवडतो। आणि शेतामध्ये जर आग लागली आणि त्यामध्ये जर धूर येत असेल तो कोळशाचा धूरही आपल्याला फार आवडतो। थोडक्यात मित्रांनो, आपल्या ब्रेनला, आपल्या मेंदूला वास आल्यानंतर जी आपल्या शरीरामध्ये उत्तेजना येते त्याचा आपल्याला फार फायदा होतो। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला ज्या सुगंधामुळे आपली सेक्स भावना जागते, लिंगाला ताठरता येते आणि आपल्याला संभोग करावा वाटतो, त्याविषयी ह्याविषयी मी तुम्हाला आज सांगणार आहे। मित्रांनो, मला तुम्ही ओळखतच असाल, मी तुमची मैत्रीण डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके। आपला दवाखाना मिरज येथे असून जिल्हा सांगली आहे। मित्रांनो, विशेष म्हणजे सुगंध आणि सेक्स ह्याबद्दल आपण काय बोलतोय। एखादी स्त्री म्हणजे आपली पत्नी किंवा आपली गर्लफ्रेंड हिच्याविषयी जर आपण विचार केला तर आपल्याला सेक्स करावा वाटतो। सेक्स करण्यासाठी आपल्याला उत्तेजना फार महत्त्वाची असते। आपल्या आसपास पाहिले प्राणीही एकमेकाचा गंध घेतात आणि एकमेकाला ओळखतात। त्याप्रमाणे प्रत्येक पुरुषाचा, प्रत्येक स्त्रीचा गंध वेगवेगळा असतो। प्रत्येक पुरुषाला म्हणजे जी आपली पत्नी आहे तिचा वास ओळखता येतो, त्याचप्रमाणे स्त्रियांनाही आपल्या पतीचा वास ओळखता येतो। मी एक महत्त्वाचा विषय काय सांगणार आहोत, अशा कोणत्या वासामुळे आपल्याला सेक्सची उत्तेजना होते। स्त्री ही एक मदमोहिनी असते। कोणत्याही स्त्रीला जर आपण पाहिलं तर आपल्याला छान वाटतं, जी आपल्याला स्त्री आवडते। मित्रांनो, जर तुमच्या आसपास एखाद्या स्त्रीने जर शिवलेला ब्लाऊज घातला तर तुम्हाला इच्छा नसतानाही तिला पाहावं वाटतं आणि छान वाटतं। म्हणजेच काय, काही पुरुषामध्ये एक फॅन्टसी असते, कोणती, त्यांना स्त्रियांचे बगले म्हणजे काक फार आवडतात। आपल्या स्त्रीला कधीही काकेला स्पर्श करत नाही। तुम्ही विचार केलाय काय, आपल्याला ओठ आधी फार छान वाटतात, डोळे छान वाटतात, केस छान वाटतात, तिचे उभारलेले स्तन चांगले वाटतात, नितंब चांगले वाटतात, पण असा एक स्त्रीचा भाग आहे तो म्हणजे काख। काखेला स्त्री सुद्धा कधीही स्पर्श करत नाही, फक्त आंघोळ करताना स्पर्श करते। जर तुम्ही तिच्या काखेला स्पर्श केला, जसे तुम्ही चुंबन घेता, जसे स्तनावर हात फिरवता, पाठीवर हात फिरवता, केसावर हात फिरवता, त्याचप्रमाणे जर तुम्ही काखेला स्पर्श केला तर आणि चुंबन घेतले तर तुम्हाला उत्तेजना मोठ्या प्रमाणात येईल। कारण काखेमध्ये केस असतात, तुमच्या योनीलाही केस असतात। म्हणजेच काय, जो सेकंदरी सेक्स कॅरेक्टर असतो तिथे केस असतात आणि काख ही शक्यतो कोणीही पाहत नाही। पती पत्नी आपल्या बेडरूममध्ये असताना एकमेकाशी ज्यावेळेस संभोग करतात त्यावेळेस प्रत्येक स्त्रीने, पुरुषाने स्वच्छ अंघोळ करून, काखेमधले केस काढून, तिथे स्वच्छता करून जर तुम्ही तिथे स्पर्श केला तर साहजिक स्त्रीला उत्तेजना येईल। कारण नेहमीच तुम्ही स्तनाला, योनीला हात लावणार, ओठाला चुंबन घेणार, केसाला तुम्ही हात लावणार, केसामध्ये गोटे फिरवणार। जर तुम्ही स्त्रीच्या काखेला स्पर्श केला, हलकेसे जर चुंबन घेतले, साहजिकच तुम्हाला लिंगाला ताठरता येईल। ह्या व्हिडिओमध्ये मी एवढं सांगण्याचा प्रयत्न करते, काखेमधील केस ह्याविषयी का बोलले, कारण ज्या रूममध्ये फक्त नवरा बायको किंवा ह्यांनाच माहीत असतं तुम्ही काय करता काय नाही, त्यांनी जर काखेमध्ये स्पर्श केला
चुंबन घेतलं तर त्यांना सेक्समध्ये उत्तेजना येऊ शकेल आणि स्त्री ही तुम्हाला सेक्स करण्यास तयार होईल आणि तुम्हालाही तो वेगळा वास घेऊन तुम्हाला लिंगाला ताठवता येईल आणि चांगला तुम्ही सेक्स करू शकाल. स्किन तुम्ही पाहिली का, फार नाजूक असते. तिथे जर तुम्ही स्पर्श केला, जसा तुम्ही ओठाला स्पर्श करता तसा जिभेने जर काखेला स्पर्श केला तर तिला उत्तेजना फार होईल आणि ती उत्तेजित होऊन तुम्हाला सेक्स करण्यास तयार होईल. मित्रांनो, बहुतेक पुरुषांचा आपल्याला फोन येतो आणि म्हणतात, मॅडम आमच्या स्त्रिया सेक्स करण्यास तयार होत नाही. हे मी या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला सांगितलेलं आहे, जर तुम्ही ही ट्रिक वापरली तर साहजिक स्त्रीला तुम्ही हवा हवासा वाटाल आणि तुमचा गंध ती पण घेईल आणि तुम्हालाही तिचा गंध फार आवडेल. त्यामुळे तुमच्या लिंगाला ताठवता येईल आणि संभोग क्षमता वाढेल. त्यामध्येही जर तुम्हाला सेक्स वाढला नाही, संभोग क्षमता वाढली नाही, तर आपल्या दवाखान्यामध्ये जर आला, तुम्हाला विशिष्ट प्रकारचे तेल, चूर्ण आणि काढे विशिष्ट प्रकारची थेरपी केली तर 100% तो फायदा होईल. ट्रीटमेंटमुळे तुमच्या लिंगाला रक्त पुरवठा चांगला होईल, लिंग जाड होईल आणि तुमची संभोग शक्ती 15-20 मिनिटं काय अर्धा तासाच्या वर टिकेल. मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कसा आहार घ्यावा, कसा व्यायाम काय करावा, कोणते फळ खावे, तुम्ही जर माझे व्हिडिओ नेहमी पाहत असाल तर तुम्हाला सेक्स लाईफमध्ये फार फायदा होईल. मित्रांनो, आपली मैत्रीण डॉक्टर शारदा गणपत त्र्यंबके.